नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे. पाहूया ब्रेकिंग न्यूज. हसनाबाद पोलिसांनी केली लोणगाव शिवारात जुगार खेळणाऱ्या 5 इसमावर कारवाई. 1,17,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आज दिनांक 22 जून 2026 रोजी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई मोहीम संदर्भाने पोलीस स्टेशन हसनाबाद हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्या अनुषंगाने महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश मांटे, हरिबक्षीर सागर, महिला पोलीस कॉन्स्टेबल मेघा नागलोत या पथकाने लोणगाव गावामध्ये 6 जागेत छापा मारून 5 इसमांना जागेवर पकडून त्यांच्या ताब्यातून 1,17,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल, विविध कंपनीचे मोटरसायकल, जुगाराचे साहित्य, पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आले असून यामध्ये नारायण रमेश बारवकर वय 27 वर्ष, पांडुरंग बबनराव राऊत वय 34 वर्ष, बाबासाहेब बाळाजी बारवकर वय 35 वर्ष, राहुल साहेबराव चिने वय 32 वर्ष, नारायण पुंडलिक साखरे वय 38 वर्ष, सर्व राहणार लोणगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन हसनाबाद येथे महाराष्ट्र जुगार अधिनियमप्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश मांटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश मांटे, हरिबक्षीर सागर, महिला पोलीस कॉन्स्टेबल मेघा नागलोत यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, झी न्यूज 24 तास जालना. बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.